नमस्कार, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचं आपण होळीनिमित्त बॅनर केलेला आहे. बॅनर आवडले तर लाईक करा. तर आजचे 2 बॅनर असणार आहेत. एक सिनेमॅटिक म्हणजे फक्त 4 ते 5 स्टेपमध्ये करणार आहे आणि एक असणार आहे जो असा फॉग टाईप बॅनर असणार आहे. तर असे 2 प्रकारचे 2 बॅनर केलेत आणि या व्हिडिओचे मटेरियल सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. आणि मटेरियल कसे डाउनलोड करायचे हे माहीत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा एक वेळेस व्हिडिओ नक्की चेकआउट करा. तर चला मोबाईलच्या स्क्रीनवर फोटो एडिटर ॲप ओपन करून घेऊया. तर मोबाईलच्या स्क्रीनवर फोटो एडिटर ॲप ओपन केला आहे. तर मोबाईलच्या स्क्रीनवर फोटो एडिटर ॲप ओपन केल्यानंतर गॅलरीवर क्लिक करायचं आणि मी तुम्हाला होळी #1 आणि #2 असं दिलेलं आहे. तर त्यातल्या #1 ओपन करूया. त्यातलं जे बॅकग्राऊंड असणार आहे ते ॲड करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला टेक्स्ट अँड इमेजवर क्लिक करून प्लसच्या आयकॉनवरून गॅलरीमध्ये जायचं आणि तिथनं तुम्हाला जे जे मटेरियल दिलं आहे ते सगळं ॲड करून घ्यायचं आहे. पहिला ब्रश PNG मी ॲड करून घेतो. तर लय मोठा झाला आहे, तर 1 मिनटं. तर या प्रकारे ब्रश PNG ॲड केला आहे. त्यानंतर शिमग्या निमित्त आपण शुभेच्छा देणार आहे. तर तो जो मेन वर्ड आहे तो आपण जरा मोठा घेतला आहे. त्यानंतर होळी पौर्णिमा या प्रकारे दिसून जाईल असं आपलं पूर्ण टेक्स्ट असणार आहे. त्यानंतर जी शायरी दिली आहे ती शायरी ॲड करून घ्या. तर या प्रकारे ती शायरी असणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता ऑपेसिटी माझी कमी, तर तुम्ही सगळ्यांनी फुल करून घ्या. तुमच्याही मोबाईलची सेटिंगमध्ये जर ऑपेसिटी कमी असेल तर ती ऑपेसिटी फुल करून घ्या या प्रकारे. तर या प्रकारे झालेलं आहे. त्यानंतर जे मी PNG दिलेत त्या प्रकारे ॲड करत जावा. जी शायरी त्यानुसारच हे 3 वाक्य असं दाखवलं आहे की आगीत जाताना. आणि त्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आणि इथं तुम्ही खाली तुमच्या मॉडेलचा फोटो बॅग काय असेल ते तुम्ही टाकू शकता, किंवा तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचं तुम्ही बॅनर बनवत असाल त्यांचे फोटो तुम्ही टाकू शकता, किंवा कुठले नेत्याचा बनवत असाल तर नेत्याचाही टाकू शकता. तर या प्रकारे पूर्ण बॅनर झाला आहे. तर बरोबरच्या आयकॉनवर क्लिक करून इथनं डाउनलोडच्या आयकॉनवर क्लिक करून इथनं PNGमध्ये सेव्ह करून. तर या प्रकारे सेव्ह झाला आहे. तर आपण दुसरा बॅनर बनवूया. गॅलरीवर क्लिक करायचं, होळीमधील #2 ओपन करायचं. तर या प्रकारे बॅनर दिसणार आहे, तुम्ही पूर्ण बघू शकता. तर हे बॅकग्राऊंड आहे, हे बॅकग्राऊंड घ्यायचं. फुल HD असं बॅकग्राऊंड दिले. त्यानंतर टेक्स्ट अँड इमेजमध्ये जाऊन प्लसच्या आयकॉनवरून गॅलरीमध्ये जायचं आणि इथं होळी पौर्णिमा हा PNG दिला आहे तो ॲड करून घ्या. फक्त 4 ते 5 स्टेपमध्ये हा बॅनर पूर्ण होणार आहे. हा बॅनर खूप सोप्या रीतीने मी सांगितलं आहे आणि बनवलेलं तसं डायरेक्ट सगळे इफेक्ट मी मारून दिलेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही इफेक्ट मारायची गरज नाही. फक्त तुमचा जो मॉडेल आहे त्याचा फोटो तुम्ही इथं ॲड करून द्यायचा आहे, बस एवढंच तुम्हाला कष्ट आहे या बॅनरमध्ये. आणि या प्रकारे शायरी. तर आपण किती स्टेप केल्या? फक्त 4 स्टेप केल्यात. 4 स्टेप केलेले आहेत. आणि 5वी स्टेप म्हणजे तुमच्या मॉडेलचा फोटो आणि 6वी स्टेप म्हणजे तुमच्या मॉडेलचं नाव. आणि तुम्हाला जर लोगो वेगळं ॲड करायचे असतील तर ते लोगो तुम्ही ॲड करू शकता. तर या प्रकारे आपले दोन्ही बॅनर झालेले आहेत. तर दोन्ही बॅनर कसे झालेत ते नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तर चला भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.